नमस्कार. मी वैशाली. अगदी 2 चमचे तेलामध्ये उपवासासाठी आज आपण मिलेट कचोरी बनवणार आहोत. तर उपवासाच्या मिलेट कचोरीसाठी वरई पीठ आणि राजगिरा पीठ मध्यम आचेवर साधारण 7 मिनटं भाजून घ्या. कचोरीच्या सारणासाठी ओला नारळ, मिरच्या, कोथिंबीर, आलं, काजू, बदाम, बेदाणे, कोथिंबिरीच्या काड्या हे पाणी न घालता मिक्सरमधनं वाटून घ्या. नंतर मध्यम आचेवर कढईमध्ये तेल, जिरं, मिक्सरमधलं वाटण घालायचं आहे आणि सगळं मिश्रण एकदा एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे मिश्रणाचा कच्चेपणा निघून जाईल. नंतर साखर, मीठ आणि लिंबाचा रस घालून हे मिश्रण 3 मिनटं परतून घ्या. हे मिश्रण पूर्णपणे गार झाल्यावर किसलेलं पनीर घाला. कचोरीचे आवरण करण्यासाठी भाजलेल्या पिठात मीठ, साजूक तूप आणि उकडलेला बटाटा घालून मिश्रण मळून घ्या. या मिश्रणाचे आप्पे पात्रात मावतील इतके छोटे गोळे करा. हाताला साजूक तूप लावून घ्या आणि प्रत्येक गोळ्याची वाटी तयार करून तयार केलेलं जे सारण आहे ते भरायचं आहे आणि वाटी बंद करायची. आप्पे पात्रात थोडं तेल घालायचं आहे आणि कचोरीचा प्रत्येक गोळा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. खाली दिलेल्या त्रिकोणात क्लिक केलं तर हा व्हिडिओ छोट्या छोट्या टिप्ससह बघता येईल. या मिश्रणात 15 कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. धन्यवाद.